इडली खायची तर खूप जास्त इच्छा आहे, पण मिक्सर बिघडल्यामुळे एक तर इडली पण बनवता येत नाही आणि वेगळ्या कोणत्या गोष्टी पण बनवता येत नाहीयेत. एक मिक्सर मी ऑर्डर करून ठेवलाय, पण कितीतरी दिवस झालं मिक्सरच यायचं नाव घेत नाहीये. आज म्हटलं बास झालं मिक्सरचं कौतुक, चला इडलीसाठी डाळ, तांदूळ आपण भिजतच घालूया. आता जरा उशीरच झालाय मला हे भिजत घालायला, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फुगतं पीठ व्यवस्थित, त्यामुळे काही टेन्शन नाहीये. 4-5 तास भिजलं तरी चालून जाईल. आता जो मिक्सर मी ऑर्डर केला होता, त्याची ऑर्डर मी कॅन्सल केली आणि त्याची एक मोठी डोकेदुखी माझ्या मागे झालेली आहे. काय झालं ते पण मी उद्या सांगते तुम्हाला. पण उन्हातच मी हे तांदूळ वगैरे भिजत घातले आणि आज दिवसभर असं रुसायचं काम माझ्या पिल्लाचं चाललेलं आहे. संध्याकाळच्या टायमिंगला आवरून घेतलं आणि म्हटलं चला आता जाऊन आपण मिक्सर घेऊनच येऊया. माझ्या पिल्लाला हवं होतं मॅग्नेट, ते हवं होतं म्हणून आम्ही 2-3 दुकानं फिरलो, पण आम्हाला ते काही मिळालं नाही. फायनली आम्ही मिक्सर घेण्यासाठी गेलो. आता BPLचा हा मिक्सर त्यांनी आम्हाला दाखवला. मी ठरवून गेले होते की मला ब्लॅक कलरचा मिक्सर पाहिजे, पण तो काही त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. दुसऱ्या पण दुकानामध्ये एक मी पाहिलं, पण मिळालाच नाही. शेवटी हा मला एक मिक्सर मिळाला आणि तो घेऊन घरी निघालोच होतो, पण अभिमानाला की मला खायचा आहे वडापाव. आता त्याला घेऊन गेलो, पण तिथे सुद्धा जाऊन माझं पिल्लू हे रुसूनच बसलेलं होतं. आज त्याचा फक्त रुसायचा दिवस चाललेला होता. आता अभिचं फक्त नावच झालं आणि पाणीपुरी आम्हाला अजिबात आज चांगली भेटली नाही. घरी आल्यानंतर म्हटलं चला मिक्सरचं अनबॉक्सिंग करून घेऊया, कारण जे भिजत घातलेले तांदूळ वगैरे आहेत ते मला कुठून घ्यायचे आहेत इडलीसाठी. तर हे 3 जार त्याच्यासोबत मिळालेत. नवीन आहेत भांडी आहेत, त्यामुळे घासून वगैरे घेतली आणि त्यानंतर हे तांदूळ मी कुटायला घेतले. खूप जणांचं म्हणणं होतं की मिक्सर घेण्याऐवजी तू फूड प्रोसेसर घे, पण मी असा विचार केला की त्याचा यूज मला काही जास्त होणार नाही. कधीतरीच बाकीच्या गोष्टी आपण वापरतो आणि हे अशा भांड्याचं ना मला एक खूप जास्त आवड होती, त्यामुळे हे पण मी त्याच्यासोबत घेऊन आले. म्हटलं चला कधीतरी वापरायला ठीक आहे हे पण. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.